तर राज्यभरात मान्सून हळूहळू सक्रिय होतोय। आपण कोकणात जाऊयात। सचिन देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, गेले 2-3 दिवस कोकण किनारपट्टीला झोडपून काढले, चांगला पाऊस पडतोय। आजची नेमकी काय परिस्थिती आहे? पाऊस कसा पडतोय? शनिवार आणि रविवार असे सलग 2 दिवस सुट्टी घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीमध्ये हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल दुपारनंतर कोकणातल्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली। रत्नागिरीमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर कायम होता, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी हा पाऊस पाहायला मिळाला होता। रात्रभर पावसाची संततधार सुरू राहिली। आज सकाळीही पावसाची संततधार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते। काल दुपारनंतर जो पाऊस पडला याचा परिणाम रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर झाला होता। काल रात्री उशिरा 7:15 नंतर रत्नागिरी कोल्हापूर मार्गाची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती। बांबोडे ते मलकापूर या दरम्यान वडाचं एक मोठं झाड पडलं, त्यामुळे पुढचे 2.5 ते 3 तास ही वाहतूक बंद राहिली होती। दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, मात्र उशिरा ही वाहतूक पूर्ववत करण्यात बांधकाम विभागाला यश आलं होतं।